माझे नाव फाल्गुनी प्रकाश चोबे फ्रॉम फायनल इयर. आमच्या ग्रुपचा टॉपिक आहे कास चिकित्सा अध्याय फ्रॉम चरक चिकित्सा सान चॅप्टर 18. कास हा एक प्राणस्रोताचा व्याधी आहे. तो एक स्वतंत्र व्याधी असून तो अन्य व्याधींमध्ये लक्षण स्वरूपात पण दिसतो. तर आपण आता बघूयात कास रोगाचे हेतू, पूर्वरूप, संप्राप्ती, लक्षणे आणि चिकित्सा. काय त्रास होतोय तुम्हाला? खोकला येतोय आणि घशात पण टोचल्यासारखं वाटतं थोडंफार. जेवण व्यवस्थित जातंय का? जातं जेवण पण घास घेताना कधी मध्ये त्रास होतो आणि घशात खाजवतो थोडं. पूर्वरूपं भवेत् तेषां शुकपूर्णगलास्यता कंठे कंडूश्च भोज्यानाम् अवरोधश्च जायते. कास व्याधीचे पूर्वरूप यामध्ये 3 मेन वर्ड्स आहेत. शुकपूर्ण गलास्यता म्हणजे की गलप्रदेशी तूस असल्यासारखे वाटते. कंठे कंडू गलप्रदेशी खाज उत्पन्न झाल्यासारखे वाटते. भोज्यानाम अवरोधम म्हणजे जेवण करताना जेव्हा आपण घास गिळतो तेव्हा गलप्रदेशी त्रास होता. जेवण काय करता? काय ना नॉर्मल घरून जो टिफिन येतो भाकर चटणी लोणचं वगैरे. नया मैडम, और ये बाहर का समोसा कचौरी और चिवड़ा ना पैकेट्स ना वो भी बहुत खाता रहता है ये बाहर. पाणी कुठलं पिता? पाणी जिथे कामाला असतं तिथे जारचं पाणी वगैरे असेल तर तेच पितात किंवा नळाचं पाणी वगैरे. पाणी जास्त करून थंड असतं का? हा, जारचं पाणी थंडच असतं. तिथे आम्ही जिथे बाहेर काम करतो तिथे. व्यसन आहे का तुम्हाला कोणती? काही व्यसन वगैरे काय नाही. दिवसातून 1-2 वेळेस चहा पितो फक्त. नहीं मैडम, ये दीदी तो बिल्कुल झूठ बोल रहा है. चाय तो इसकी दिन में 5-6 बार होती रहती है और तम्बाकू और गुटखा से पूरा दिन मुंह भरा ही रहता है. वो काम करने के लिए खाना ही पड़ता है मैडम. जेवण टायमावर करता का तुम्ही? हा, घरून निघताना जेवण वगैरे करूनच येतात पण कधी मध्ये कामाचा लोड असतो ना मग जेवण होत नाही त्या दिवशी. तुम्ही काम काय करता? काय बांधकाम काम करतात दोघं. मिस्त्री आणि लेबर. अधः प्रतिहतो वायुर्ऊर्ध्वस्रोतसः समाश्रितः उदानभावमापन्नः कंठे सक्तस्थो उरसि. आविश्य शिरसः खानि सर्वाणि प्रतिपूरयन् आभञ्जन् आक्षिपन् देहं हनुमन्ये तथा अक्षिणी. नेत्रे पृष्ठम् उरः पार्श्वे निर्भुज्य स्तंभयंस्ततः शुष्को वा सकफो वा अपि कसनात् कास उच्यते. संप्राप्त या व्याधीमध्ये अपानवायूच्या गतीला अवरोध उत्पन्न झाले असते. त्या कारणाने अपानवायूची गती ऊर्ध्व होते. अपानवायू हे उर प्रदेशामध्ये जाऊन स्थित होते. त्यानंतर अपानवायू शिरप्रदेशातील सुदसांमध्ये जाऊन व्यापून टाकते. या कारणाने शरीरमध्ये हनु, मन्या आणि नेत्र या ठिकाणी आक्षेप उत्पन्न होतो. याचसोबत पृष्ठ, पार्श्व, ऊर आणि नेत्र यामध्ये आक्षेप उत्पन्न करून सोबतच स्तंभ पण उत्पन्न करतात. आणि हे सगळे लक्षणं व संप्राप्ती घडल्याच्या नंतर कोरडा कास किंवा सकफ कास उत्पन्न होतो. लांब श्वास घ्या. इथे दुखतंय का? हा, दुखतं. छातीत दुखतं कधी मध्ये. इथे पण दुखतं. जास्त दिवसभरात जास्त वेळ खोकलतो ना तर छातीत वगैरे आणि कधी मध्ये डोक्यात पण दुखतं. करताना काय थकवा लागतं का तुम्हाला? हा, असंच 7-8 दिवसापासून त्रास होतोय की लवकर थकून जातो. तोंड करा. जीभ बाहेर काढा. घशात काही त्रास होतं का? हा, घसा कोरडा पडतो जास्त खोकलो. कोरडा खोकला येतो का ओला खोकला येतो? जास्त करून कोरडा खोकलाच होतो. आणि खोकलताना कफ बाहेर पडतं का? खूप वेळेस खोकलं ना तर थोडासा कफ बाहेर येतो. आणि कफ बाहेर पडल्याच्या नंतर
कसं वाटतं? आराम हा वाटतं? कफ बाहेर पडला थोडंसं बरं वाटतं. वातजन्य कास चिकित्सा। तो वातज कास की चिकित्सा के लिए हम लोग रोगी को 3 पद्धति से चिकित्सा करेंगे। तो सर्वप्रथम हम लोग स्नेहन करेंगे, फिर स्वेदन करेंगे, फिर जो वातजन्य काशनाशक जो 2 योग है उसका हम लोग प्रयोग करेंगे और फिर रोगी को हम लोग पथ्य समझाएंगे। तो सर्वप्रथम स्नेहन के लिए वातनाशक जो भी द्रव्य है उससे सिद्ध द्रुत, तेल, बस्ती, पेया, यूष, मांस रस आदि का सेवन करा के रोगी का हम लोग स्नेहन करेंगे तथा उसके साथ हम लोग रोगी को स्निग्ध, धूम, अवलेह, परिक्षेक, अभ्यंग आदि करवा के रोगी का स्नेहन करेंगे। अभी स्नेहन में जिस रोगी को विबंध हो रहा है अर्थात स्नेह के कारण रोगी का मलमूत्र प्रवृत्ति और अपान वायु की प्रवृत्ति में बाधा उत्पन्न हो रही है, उन रोगी को हम लोग भोजन के बाद द्रुतपान कराएंगे प्लस उसके साथ हम लोग रोगी को अनुवासन बस्ती द्वारा स्नेहन कराएंगे। ये हो गया हमारा स्नेहन। अभी स्नेहन के बाद हम लोग रोगी का स्वेदन करेंगे। स्वेदन विधि के बाद जो वातजन्य काशनाशक जो 2 योग है उसमें सर्वप्रथम योग में पंचकोल, पंचलवण, सर्जिक्षार, यवक्षार इन सभी का चूर्ण एकत्रित करके हम लोग उसको गोद्रुत के साथ रोगी को पान करवाएंगे। दूसरे योग में हम लोग सुगंध बला, सूंठी और कचूर इन सभी का कल्क बनाकर रोगी को द्रुत के साथ पान करवाएंगे। ये हो गए हमारे वातजन्य काशनाशक 2 योग। बाद में हम लोग रोगी को पथ्य का सेवन करवाएंगे। पथ्य में हम लोग वातजन्य काशनाशक जो भी शाक का प्रयोग बताए वो रोगी को बताएंगे, जिसमें मूली का शाक, फिर तिल तेल, द्रुत, गुड़, फिर मधुर, अम्ल, लवण ये जो वातनाशक जो रस है उसका सेवन करने को बताएंगे और गुड़। पित्तज कासाचे निदान कटु उष्ण विदाही अम्लं क्षारम अतिसेवनम पित्तस्य कासकरम क्रोधम संताप अग्निसुरेजम. कठोरसात्मक आहाराचे अतिप्रमाणात सेवन करणे, त्याबरोबर विदाही, आम्ल, क्षार यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे, त्याचबरोबर क्रोध व सूर्य व अग्नी यांच्या ऊर्जेमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे पित्ताचा प्रकोप होतो. या पित्ताच्या प्रकोपामुळे पित्तज कासाची उत्पत्ती होते. पित्तज कासाचे निदान त्यामध्ये कठोरसात्मक आहार रसाचे सेवन, विदाही, आम्ल, क्षारचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे, त्याचबरोबर क्रोध, सूर्य व अग्नी यांच्या तेजामध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे पित्ताचा प्रकोप होतो व या पित्ताच्या प्रकोपामुळे पित्तज कासाची उत्पत्ती होते. पित्तज कासाची लक्षणे पित्तम स्टिवंती अक्षित्वम तिक्तारस्यम स्वरामयम उरोधुरामयम तृष्णादाहो मूर्छा भ्रमम प्रथम कासम च ज्योतिषम पश्यन्ति श्लेष्मानं पित्त संस्कृष्टम स्टिवंती च पेत्तिके. यामध्ये तुंकीतून पिवळा कफ बाहेर येणे, डोळे पिवळे होणे, तोंड कडू होणे व आवाज फुटल्याप्रमाणे वाटणे, छातीत धूर पडल्याप्रमाणे वाटणे, तहान लागणे, जळजळ होणे, मूर्छा येणे, तोंडाला चव नसणे, चक्कर येणे, खोकले आल्यानंतर तो सतत काही वेळ राहणे, डोळ्यासमोर तेज व तारे चमकल्यासारखे वाटणे व वारंवार पिवळा कफ बाहेर पडणे हे पित्तज कासाची लक्षणे आहेत. पित्तज कासाची चिकित्सा पेत्तिके सकफे कासे वमनम सर्पिषहितम तथा मदनम काश्मीर मधुकम क्वथिते जले इष्टां फलं कल्के वा विदारीक्षुरसयुक्तं हतदोषं शीतं मधुरचक्रमं भवेत्. पित्ते तनुकफे कासे त्रिवृत्त मधुरयुक्तां ततदा कफगणे तिक्ते विरेगुणार्थयुक्तं वैशकं स्निग्धं शीतं स्तनुकफे वृक्षं शीतं कफगणे क्रमं कार्यं परमोज्जं स्नेह अवलेश्य शिष्यते. बाहेर पडणारा कफ तनु व कमी प्रमाणात असेल तर निशुद्ध चूर्ण साखरेसोबत सेवन करावे द्यावे व स्निग्ध व शीत पेयांचा प्रयोग करावा. व बाहेर पडणारा कफ घट्ट व अधिक प्रमाणामध्ये असेल तर विरेचनासाठी आपल्याला निशुद्ध चूर्ण द्यावे व वृक्ष व शीत पेयांचा प्रयोग करावा. कफयुक्त पित्तज कासामध्ये वमन द्यावे असा निर्देश केला आहे. वमनासाठी आपण घृतपान, मदनफळ, ज्येष्ठमध, गंबारी या औषध द्रव्याचा प्रयोग करू शकतो. वमन झाल्यानंतर शीत व मधुरसात्मक पेय चे सेवन करावे. कफज कासाचे निदान गुरु अभिषंधी मधुर स्निग्ध स्वप्न अविचेष्टेनी वृद्धाः श्लेष्मा अनिलम वृद्धवा कफ कासम करोतीहि. कफज कासाची लक्षणे मंद अग्नित्व, अरुची, छर्दी, पीनस, उत्क्लेश, गौरवे, लोमहर्ष, आस्य, माधुर्य, क्लेद संसाधने युतम बहुलम मधुरम स्निग्धम निष्ठिवती घनम कफम कासमानहि अरुक वक्ष संपूर्णम इव मन्यते. कफज कासाचे निदान गुरु अभिषंधी मधुर आणि सर्व पदार्थांचे अतिसेवन, हिंसा सुटणे, कसलेही शारीरिक श्रम न करणे, हा वाढलेला कफ वायूचा मार्ग काढून कफज कास उत्पन्न करतो. कफज कासाचे
कमाल, सर्दी, पडसे, मळमळ, शरीर जडत्व, पोटात पोळा, शरीराला उघडेपणा, खोकला, मोठ्या प्रमाणात कोरडे, स्निग्ध, रक्त कफ बंद होणे, खोकताना छातीत वेदना न होणे, पण छातीत कफ भरला आहे असे वाटते. कफज कासाची चिकित्सा बलिनम वमने आदौ शोधितं कफकासिनं यव अन्येकटुवृक्ष उष्णकफग्नेः च अपि उपाचरेत. कफज कासाची चिकित्सा संशोधनामध्ये कफज कासाचा रोगी बलवान असेल तर त्याचे वमनाने संशोधन करावे. त्यानंतर जवळच्या रोगीबरोबर कडुवृक्ष व उष्ण पदार्थाचे यूज करावे. शमन चिकित्सेमध्ये कफज कासाचे रोगी दुर्बल असेल तर त्याचे संशोधन न करता शमन उपचार करावे. भीमपाळामध्ये वातज कासामध्ये ज्या भीमांचा प्रयोग केला जातो त्याचा कफज कासामध्ये सुद्धा प्रयोग केला. कफज कासात पित्तांबंद होऊन कफविश्वास झाला असेल तर पित्तज कासाची चिकित्सा करावी. कफज कासामध्ये वापरले जाणारे औषधे कडफुलादी वात, पाठादी कल्प, नागरादी लोक, कुकल्यादी लोक, कासमर्दादी लोक. वातानुबंध कफज कासामध्ये देवदारवादी लेह, पिपलादी लेह, सोरचलादी लेह. कफज कास नसत लेह, पिपलादी लेह, इत्यादी लेह, देवदारवादी लेह आणि विषावादी लेह. दशमुलादी धूळ, कंटकादी धूळ, कुलतादी धूळ. वात कफज कासात अधिक कफ असताना वृक्ष औषधे अन्नाचे प्रयोग करावे. शुष्क कास असून कफ बाहेर पडत नसेल तर स्निग्ध औषध आणि अन्नपानाचा प्रयोग करावा. कफज कासात पित्ताचा संबंध असेल तर पित्तरसयुक्त अन्नपानाचा प्रयोग करावा. शतजकासाचे हेतू अतिव्यायाम करणे, अतिप्रमाणात मार्गक्रमण करणे, मोठे ओझे उचलणे, मार लागणे, फार मोठ्याने पठण करणे आणि आपल्या शक्तीपेक्षा अधिक कामामुळे म्हणजेच साहसाने शतजकास उत्पन्न होतो. शतजकासाची लक्षणे शुष्क कास, कालांतराने त्यामध्ये पीत, शाव, ग्रथित, दुर्गंधित, रक्तयुक्त स्टिवन होऊ लागते. कंठामध्ये वेदना जाणवतात. उरोभागी व पार्श्वभागी तीव्र स्पर्शासुद्ध असते. दाहयुक्त शूल असतो. ज्वर, तृष्णा, वैश्वर्य, कंप, परवभेद हे लक्षणेही आढळतात. रोगी पारव्याच्या घुमण्याप्रमाणे आवाज करत कणत असतो. शतजकास चिकित्सा मधुर व जीवनीय गणातील द्रव्य आणि बल व मांसवर्धक द्रव्यांच्या सहाय्याने चिकित्सा करावी. त्यामध्ये पिपल्यादी लेह, जीवनीय घृत, मांसप्रयोग, घृतपान, धूमपान, मनशिलादी धूम आणि विविध पेय इत्यादीचा वापर करावा. विषम असात्म्य भोज्या अतिव्यवाय वेगनिग्रहात् गृहिणीनां शोचतां नृणां व्यापन्नो अग्नयो त्रयमला कुपितां शयजं कासं कुर्याद्देह क्षयप्रदम्. क्षयज कास निदान विषम असात्म्य भोजन, अतिव्यवाय, वेग निग्रहण, भोजन पदार्थाची घृणा करणे यांनी अग्निदूषित होऊन क्षयज कास होतो. दुर्गंधं हरितं रक्तं स्टीवेत पुयपमं कफं स्थानाद उक्तं समानश्च हृदयं मन्यते च्युतम्. अकस्माद उष्णशीतार्तो बहुआशी दुर्बलकृश स्निग्धाच्च मुखवर्णत्वक श्रीमद्दर्शनलोचनम्. पाणिपादतलश्लक्ष्णे सुततको ऐसको घृणी जरो मिश्राकृतितस्य पार्श्वपीनस अरुचि भिन्नसहतवर्चसत्व स्वरभेद निमित्ततः. क्षयज कास लक्षणे दुर्गंधित हरित रक्तवर्णाचे कफाचे स्टिवन होणे, खोकताना हृदय जागेवरून सरकले आहे असे वाटणे, अकारण शीत व उष्ण वाटणे, जेवण करूनही दुर्बल राहणे, मुखवर्ण स्निग्ध व स्वच्छ होणे, पाणीपाद श्लक्ष्ण होणे, नेत्र शोभायुक्त होणे, सर्व पदार्थांची घृणा करणे, शीत व उष्ण मिश्र ज्वर येणे, पीनस आणि स्वरभेद ही सर्व क्षयज कासाची लक्षणे आहेत. संपूर्ण रूपं क्षयजं दुर्बलस्य विवर्जयेत नवोत्थितं बलवतं प्रत्याख्येय आचरेत क्रियां तस्मै बृहन्नमेवादौ कुर्यात् अग्निशदीपनं बहुदोषाय सस्नेह मृदू दद्यात् विरेचनम्. संपूर्ण रूपयुक्त क्षयज कास हा असाध्य असतो म्हणून वर्ज करावा. नवोत्थित बलवान पुरुषामधला क्षयज कास हा प्रत्याख्येय असतो. क्षयज कास चिकित्सामध्ये सर्वात पहिले बृहन आणि अग्निदीपन करावे. बहुदोष रुग्णामध्ये मृदू विरेचन व स्नेहन औषध द्यावे. कास साध्य असाध्यता दोषज कास हे साध्य आहे. क्षयज व सतज कास जेव्हा चारही चतुष्पाद हे आपापल्या गुणांनी युक्त असतात तेव्हा साध्य होऊ शकतो. बलवान व्यक्तीमध्ये होणारे क्षयज व सतज कास
हे याप्य असतात